मित्रांनो, नुकताच मी एक इंडियन आर्मीमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ बनवला. ही नाण्याची एक बाजू की अधिकारी शब्द नीट वाईट नाही वापरले आपल्या हाताखालच्या जवानाला म्हणून बळी ठरला आणि हे जग सोडून त्याला जावं लागलं. नाण्याची दुसरी बाजू, असेही काही अधिकारी होऊन गेले की जे खूप मातब्बर म्हणून प्रसिद्धीस पावले आणि ज्यांनी देशासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेचा, स्वतःच्या कर्तृत्वाचा एक ठसा उमटवून एक चांगलं योगदान देऊन ते आज या जगात नाही आहेत, पण कायमचं स्वतःचं नाव इतिहासात नोंदवून गेलेली व्यक्ती आहेत. अशा या व्यक्तीबद्दल एक व्हिडिओ मी केलेलाच आहे. आता हा दुसरा व्हिडिओ कुणाबद्दल? सॅम माणेकशॉजींबद्दल. सॅम माणेकशॉजी यांची कारकीर्द खरोखरच इतिहासात त्याची नोंद झालेली आहे. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं ते अधिकारी पदावर असताना देशाच्या पंतप्रधानांनासुद्धा परखडपणे काही सुनावणं, इतका आत्मविश्वास बाळगत जीवन जगलेली ही व्यक्ती, एक आपल्या भारतीय सेनेची चांगली उच्च अधिकारी पद भूषवून गेलेली, फील्ड मार्शलपर्यंत पोचलेली ही व्यक्ती. त्यांच्या जीवनातील अजून एक प्रसंग सांगण्यासारखा की आजच्या या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्याने कसं असावं, कसं वागावं, कसं बोलावं आणि त्याच्यामध्ये कशी प्रवृत्ती हवी आहे, याचा हा उत्तम नमुना. सॅम माणेकशॉजी यांच्या कारकिर्दीमध्ये 1971चं युद्ध आपण जिंकलं आणि 93,000 सैन्याला जे आपण बंदी बनवलं होतं त्यांची सुटका पण केली. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपला भारत देश नेहमीच अग्रेसररित्या कार्य करत असतो याची प्रचिती आपण वारंवार सर्व जगाला दिलेली आहे. 93,000 सैनिकांच्या बदल्यात आपल्याला काही लोकांना सोडवून घेता आलं असतं, पण आजचं सरकार ज्याप्रमाणे क्रिएटिव्ह आहे, ज्याप्रमाणे भारतीयांच्या आस्थेशी निगडीत कामं करण्यास झटत असतं, त्याप्रमाणे पूर्वी थोडीशी कमतरता होती आणि म्हणून या 93,000 सैनिक त्यांना परत करताना ज्या काही लोकांना आपण मागू शकलो असतो ते मागितलं नाही आणि त्याच्यामुळं कित्येक आपले फ्लाईट लेफ्टनंट पाकिस्तानमध्ये युद्ध कैदी म्हणून सडत राहिले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला आहे. या शोकांतिकेचा खरोखर म्हणजे वाईट तर वाटतंच आहे, पण आता होऊन गेलेल्या घटनेला काही इलाज नाही. फक्त पुन्हा होणार नाही घटना, अशीच सरकारची पावलं उचलली गेली पाहिजेत, याच अपेक्षा. सॅम माणेकशॉजींबद्दल तुम्हाला मी आत्ता एक छोटीशी कथा सांगणार आहे. त्यांच्याकडे एक ड्रायव्हर होता, घनश्याम, आणि तो साधारणतः पंजाब हरियाणा या एरियातला होता. सॅम माणेकशॉजी यांची कार चालवत चालवत त्यांच्यासोबत त्याचं एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. तो त्यांना प्रचंड देवाप्रमाणे मानायचा आणि जेव्हा त्याला कळलं की आता सॅम माणेकशॉजी निवृत्त होणार आहेत, तेव्हा त्याने इतकंच ठरवलं की आता जेवढी सर्व्हिस झाली आहे तेवढ्यावरच आपण बास करायचं आहे. म्हणजेच आपल्याला आता रिटायरमेंट घ्यायची आहे, कारण या व्यक्तीची कार चालवल्यानंतर इतर अधिकाऱ्याची कार चालवणं त्याच्या मनाला पसंत नव्हतं. असतात काही काही लोकांचे स्वभाव हे असेच असतात. मग ते होणाऱ्या नुकसानीचा कोणताही विचार करत नाहीत, इतकं त्यांचं त्या व्यक्तीवरती प्रेम असतं. जर त्याला देवापेक्षा जास्त मानत असतील तर मग हे अशाच विचारांची ती लोकं असू शकतात. आणि त्यांनी तगादा लावला सॅम माणेकशॉजी यांच्याकडे की माझं सगळं निवृत्तीचे पेपर तयार करायला सांगा, मला मुक्त करा, माझी रिलीज ऑर्डर तुमच्या आधी येऊ द्या, मला इथून जायचं आहे. माणेकशॉजी साहेबांच्या मनामध्ये एक सहृदयी माणूस नक्कीच लपलेला होता. त्यांनी त्याला एकांतात बोलवून जुजबी चौकशी केली. तुझी शेतीवाडी आहे का? तू आता नंतर काय करणार? तुझं शिक्षण कमी आहे, तुला कुठे नोकरी मिळणार? तू का आधी जातोयस? वगैरे वगैरे. पण त्या व्यक्तीने इतकी प्रचंड मानसिक तयारी केली होती की तो सॅम माणेकशॉजी निवृत्त होण्याच्या आधीच
बाहेर पडू इच्छित होता आणि त्याचा इरादा बिलकुल पक्का होता. शेवटी त्याच्यापुढं आपल्या सॅम सरांना हार पत्करावी लागली आणि त्यांनी त्याची रिलीज ऑर्डर वगैरे तयार करायचे आदेश दिले. यथावकाश रिलीज ऑर्डर आली. तो जायला निघाला. माणेकशाजी यांना त्यांनी त्यांच्या डिसिप्लिनप्रमाणे सॅल्यूट केला आणि त्याचं लगेज तयार आहे, मी निघतोय असं सांगायला तो गेला. तेव्हा सॅम सरांनी त्याला जवळ बोलावलं आणि एक पाकीट त्याला हातात दिलं, बंद पाकीट. त्याला सांगितलं, घरी पोचल्यावर तुझं सामान लावून सगळं स्थिरतेवर झालास तेव्हा हे पाकीट उघड. तो त्याच्या गावी पोचला. पहिले 7-8 दिवस तर त्याचे असेच धामधुमीत गेले आणि त्याच्या बायकोनी त्याला एक पाकीट आणून दिलं. सामान लावताना हे सापडलं आहे, तुमचं महत्त्वाचं काही असेल तर सांगा, नाही तर टाकून देते. तेव्हा त्याला स्ट्राईक झालं की आपल्याला हे सॅम सरांनी दिलेलं पाकीट आहे आणि त्यांनी तिला सांगितलं टाकू नकोस, आण इकडे. आणि मग एका चांगल्या शिकलेल्या माणसाकडे जाऊन ते पाकीट फोडलं, त्याच्या आतला कागद वाचला, पत्र वाचलं, त्याचा अर्थ समजावून घेतला आणि ढसाढसा रडला. काय होतं हो त्या पाकिटात? सॅम सरांच्या श्रद्धेपोटी त्यांच्यानंतर कोणतीही गाडी चालवणार नाही अशा इराद्याने रिलीज ऑर्डर मागणारा तो सैनिक, त्या सैनिकासाठी त्याच्या अधिकाऱ्यांनी काय केलं होतं? 1971 युद्ध जिंकल्याबद्दल जागीर म्हणून जी 21 एकर जमीन सॅम माणेकशांना मिळाली होती, ती जमीन त्यांनी या ड्रायव्हरच्या नावे ट्रान्स्फर केलेले कागदपत्र, रीतसर लीगल ट्रान्स्फर केलेले कागदपत्र त्यामध्ये होते आणि त्याच्यासोबत एक पत्र होतं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं, हे मी तुला माझ्या मनापासून एक भेट म्हणून देत आहे, त्याचा तू स्वीकार कर. कुठे असे अधिकारी आणि कुठे आज काल परवा घडलेली घटना तो अधिकारी जो म्हणतो की तू माझ्याकडं भीक माग, पाया पड, मग मी तुला रजा देईन. मित्रांनो, ज्या गोष्टी शिकायच्यातनं त्या अशा सॅम सरांसारख्या अधिकाऱ्याकडनं नक्कीच शिकण्यासारख्या आहेत. आज एका आपल्या सबऑर्डिनेटला, एका ड्रायव्हरला ज्यांनी आपल्याला सारथ्य केलं, आपल्या सर्व्हिसमध्ये, आपल्या नोकरीमध्ये असताना आपल्याला प्रत्येक इच्छित स्थळी सुखरूपरित्या पोहोचवलं, त्या ड्रायव्हरच्या विषयी इतकी आत्मीयता ठेवणारा हा सॅम माणेकशाजी, एक लष्करी अधिकारी, त्याला या प्रवीचे करोडो कडक सॅल्यूट, करोडो कडक सॅल्यूट. मित्रांनो, सॅम माणेकशाजी एक न विसरता येणारं इतिहासाचं पान. असंच मी म्हणेन, पुन्हा पुन्हा अशी माणसं आपल्या या भारत देशात होऊन गेली याचा अभिमान आपल्या प्रत्येकाला असला पाहिजे, इतकंही मी नक्कीच सांगतो. जय हिंद, जय भारत.